एलपीजी घरगुती गॅस पुरवठा सुरळीत करून जादा दराने गैरमार्गाने विक्री करणाऱ्या एजन्सीवर कठोर कारवाई करा अशी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष राज आटकोरे, शंकर महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शंकर गंगाधर महाजन, वंचित बहुजन आघाडी, जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीनं जिल्ह्यामध्ये जे गॅस पुरवठा आहे ते सुरळीत होत नसल्यामुळे व गॅसच्या ह्या टंचाई करून जे ब्लॅक मेलिंगचा प्रकार चालू आहे आणि ऑटो जे CNG आपले LPGचे जे ऑटो आहेत त्यांनाही गॅस मिळत नसल्यामुळे अनेक जणांचे रोजगार थांबलेले आहेत। त्याविषयी चर्चा करण्यासाठी आज जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये आम्ही सर्वजण आलो आहोत। तरी आज साहेबांना आम्ही निवेदन देऊन आमचे सविस्तर असं जिल्ह्यामध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे ते सर्व माहिती दिलोत। साहेबांनी लवकरच योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला सर्व समितीला दिलेलं आहे। मी प्राध्यापक राज आटकोरे, वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष। आज आम्ही नांदेड उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्ष व संपूर्ण कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की नांदेडमध्ये जे LPGचा जे तुटवडा झालेला आहे आणि गॅसची जी टंचाई आहे त्या टंचाईचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे, कामगारांवर पडत आहे। प्रशासन एकीकडे सांगत आहे की गॅसची टंचाई वगैरे काही नाही आहे, पण आम्ही आता स्वतः काही ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आम्हाला समजले की सकाळी 6 पासून काही जण लाईनीमध्ये थांबत आहेत, काही महिला थांबत आहेत, त्यांनी स्वतः सिलेंडर घेऊन जात आहेत। मग यामध्ये प्रशासनाचा हा मला ढिसाळपणा दिसत आहे आणि हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। काल परवा अकोल्यामध्ये एक प्रकरण झाले की लाईनीमध्ये थांबले असता एक सरपंचाचा मृत्यू झाला। तसा प्रकार कुठंही नांदेडमध्ये घडू नये यासाठी पूर्वसूचना म्हणून आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। जर अन्याय होत असेल, वेळोवेळी जर LPG गॅस जर उपलब्ध होत नसेल तर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण ॲटो युनियनला माझी विनंती आहे, LPG चालवणाऱ्या आपण एक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं एक आंदोलन करू, जेणेकरून इथं जो भ्रष्टाचार जो चालू आहे त्या यांच्यामार्फत कोणाच्या एजन्सीच्या मार्फत तर तो भ्रष्टाचार आपल्याला उघडकीस करून अन्यायासाठी पुढाकार घेता येईल। जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण व या समवेत या ठिकाणी जिल्हा उत्तर दक्षिण आणि उत्तरचे सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जो प्रकार होत आहे की गॅसचा तुटवडा होताना दिसत आहे। काही ठिकाणी जादा दराने आकारणी होत आहे, काही ठिकाणी गॅस मिळत नाही। सकाळच्या 6 वाजल्यापासून महिला आणि काही युवक या लाईनीमध्ये राहताना पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीनं जर हे राहिलं तर काही ऑटोसाठी सुद्धा LPG गॅस मिळत नाही। त्याच्यामुळं महिला आणि ऑटो चालकावर उपासमारीची वेळ येताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही महिलांचाही या ठिकाणी आक्रोश आहे आणि काही वृद्ध आणि काही लोकप्रतिनिधी असणाऱ्या सरपंचसुद्धा लाईनीमध्ये थांबून उन्हाच्या तीव्रतेने त्यांचा मृत्यू झालेला ही गंभीर बाब आहे। प्रशासन एकीकडे म्हणते, पुरवठा विभाग एकीकडे म्हणते की गॅसचा तुटवडा कुठेही नाही, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता सकाळच्या 6 वाजल्यापासून त्या ठिकाणी लाईनी धरून आहे तरी त्यांचा नंबर लागत नाही। पण हे कुठंतरी ढिसाळ आणि बेशिस्त पद्धतीचं प्रशासनानं या ठिकाणी वातावरण निर्माण करून दिलेले, काही वचक एजन्सीवर राहिलेले नाही। म्हणून पुरवठा विभागाला आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आवाहन करत आहोत की काही दिवसामध्ये जर हे सुरळीत पुरवठा केला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन